सर्वांचं स्वागत आहे सकाळच्या मनन चिंतनामध्ये. एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज हिंदी विभागातून आपण गीत गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 275, तू मेरे दिल का है अजीज. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे बोलवतो व त्यांच्यासोबत आपण हे गीत गाऊया, तू मेरे दिल का है अजीज. तू मेरे दिल का है अजीज, या मसीह या मसीह या मसीह. तुझ बिन नहीं है कोई चीज, या मसीह या मसीह या मसीह. तू मसीह या मसीह या मसीह. तू सच्ची दौलत है मेरी, या मसीह या मसीह या मसीह. क्या फायदा होगा सोने से जब मौत आवे मेरे लिए, तब मैं पुकारूंगा तुझे, या मसीह या मसीह या मसीह. रातों दिन तुझी से बातचीत, या मसीह या मसीह या मसीह. गोदू आओ या गाऊंगी, या मसीह या मसीह या मसीह. तू सबसे पहले और पीछे तसल्ली देता है मुझे. तू प्यारा है सब लोगों से, या मसीह या मसीह या मसीह. मी पाडवी साहेबांना थांबायची विनंती करतो. आजचं जे मनन आहे ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांच्याकडून आहे. आजच्या ह्या दिवसाच्या मननासाठी, येणाऱ्या वचनासाठी व आजच्या या सभेसाठी आपण प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वार प्रभू आम्हाला तू या ठिकाणी येण्याची संधी दिलीस. आजचा दिवस तू आमच्यासाठी दिलास आणि प्रभू या दिवसाची सुरुवात करण्या अगोदर आम्ही तुझ्या नावाने भक्ती करावी, तुझं स्तुतिगान करावं, तुझं वचन ऐकावं, तुझ्या वचनाचं महात्म्य समजून घ्यावं. आमच्या जीवनासाठी लागणारी आवश्यक शक्ती, आत्मिक बळ आम्हाला मिळावं, यासाठी प्रभू पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना आजचं वचन प्रभू, जे तुझे दास तुझ्या वचनातून प्रभू देवापा तुझ्या वचनाची सेवा करणार आहेत आणि त्यातून प्रभू देवापा जे काही वचन आमच्या कानावर पडेल ते आमच्या जीवनासाठी स्फूर्ती देणारं, आमच्या जीवनामध्ये बदल घडवणारं, आम्हाला पुन्हा एकदा या दिवसभरासाठी लागणारी शक्ती, ज्ञान, बुद्धी पुरवणारं असावं. यासाठी प्रभू आम्ही सर्वजण आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो आणि तुझ्या दासापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आत्मा आणि जीवन असं तू होऊ दे. ही लहानशी सभा तू येशूच्या नावामध्ये आशीर्वादित कर. येशूच्या नावांमध्ये ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पाहणारे प्रियजन व जे या ठिकाणी उपस्थित आहात, आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत मी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो
व आपणाला विनंती करेन की पुढील मननासाठी आपण पुढे यावं. आजच्या सकाळी पुन्हा एकदा परमेश्वराचा धन्यवाद असो. त्याला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आज आपण 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्त जेवू घालतो या योहानाच्या शुभवर्तमानातील थोडक्यात दिलेल्या विवरणामधून सोबतच ज्या 3ही शुभवर्तमानांमध्ये याची नोंद घेण्यात आलेली आहे त्यांचा थोडक्यात परामर्शसुद्धा घेणार आहोत. खरं पाहिलं तर या सकाळच्या मननामध्ये 4ही शुभवर्तमानांचं विवरण बघणं शक्य नाही. एक फार मोठा अध्ययन ते आहे, कारण 4ही शुभवर्तमानकारांनी 5,000 लोकांना जेवू घालण्याची जी घटना आहे तिला चांगल्या प्रकारे त्यांनी नोंदलेली आहे. विशेषतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर साधारणपणे 60 वर्षांनी योहान प्रेषिताने मग या नोंदी पुन्हा लिहिल्या आणि त्याने ज्या काही गोष्टी त्यामध्ये सांगितल्या त्यामध्ये सर्वात मोठी आवश्यक गोष्ट ही होती की एक म्हणजे भौगोलिक वर्णन जे शुभवर्तमानकार देत नाहीत ते योहानाचं शुभवर्तमान आपल्याला आढळतं. आणि त्या संदर्भात बघत असताना काही वातावरणाचा उल्लेख तो करतो, जसं गवत. मार्क सुद्धा गवताचा उल्लेख करतो आणि त्या परिसरामध्ये वातावरण असं होतं की ऋतुमानाप्रमाणे कोवळं गवत वाढलेलं होतं जेथे जनावरं चरू शकत होती आणि त्या परिसरामध्ये पाण्याचे स्रोत उपलब्ध असावे. भौगोलिक परिस्थितीसुद्धा लेखक सांगतो. त्यातल्या त्यात मग अचानक 3 लेखक जे सांगत नाही ते योहान प्रेषित आपल्या लेखनामध्ये सांगतो की जेव्हा त्या लोकांना जेवणाचा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने उपस्थित केला की या इतक्या तणावग्रस्त लोकांना, भुकेल्या लोकांना खाऊ घातलं पाहिजे, शिष्यानं म्हणतो की तुम्ही त्यांना काहीतरी खाऊ घाला. तर त्या 3 शुभवर्तमानांमध्ये म्हणजे समदर्शी मत्तई, मार्क, लूक हे जे सांगत नाही ते योहान सांगतो. ते असं की मग तेथे एक लहान मुलगा होता, त्याच्याजवळ 5 जवाच्या भाकरी आणि 2 मासे होते. आणि मग त्या उल्लेखानंतर काही उल्लेख मग समांतर उल्लेख आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण चमत्कारांचा अभ्यास करतो, विचार करतो, तर नावे, गावे, स्थळं, वातावरण, भौगोलिक परिस्थिती, डोंगर, नद्या, नाले, त्याचप्रमाणे सरोवरे किंवा समुद्र किंवा व्यक्ती यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसं राजकारणामध्ये असलेले त्यावेळेचे हेरोद, म्हणजे गालिलचा हेरोद कोण होता आणि यहुदियाचा हेरोद कोण होता, 3 हेरोद त्यावेळेला राज्य करीत होते. मग आपल्याला समजलं पाहिजे नेमकं की कोणाच्या काळामध्ये हे घडलं. त्या समुद्राला तिबेरिया समुद्र असं म्हटलंय. तर तो तर गालिलाचा समुद्र आहे, पण तिबेरिया हे नाव जे देण्यात आलं ते सम्राटाच्या नावावरून देण्यात आलं आणि त्याच्या नावाने एक शहर वसवण्यात आलं तिबेरियास, जे पश्चिमेला किनाऱ्यावर समुद्राच्या आहे. आपण मागचा जो चमत्कार पाहिला 5वा, त्यामध्ये एक पंगू मनुष्य 38 वर्षाचा पाहिला. आता तो बरा झाल्याची बातमी थेट गालिलापर्यंत गेली. या दरम्यान काही प्रवास प्रभू येशू ख्रिस्त करत आहे आणि तो आता गालिलामध्ये परत पोहोचला. लोकांनी ती बातमी ऐकली आणि मग ती बातमी ऐकल्यावर तो कफरनहूमहून तो बेथसेदाला जायला निघाला. आता थोडी अडचण वाचकांची अशी असते की योहान 5 मध्ये जो उल्लेख तळ्याचा केला आहे तो बेथसैदा नाही आहे, तो बेथेसदा आहे. बेथेसदा म्हणजे दयेचे, करुणेचं घर. पण जेव्हा की बेथसैदा हे माशांची शिकार करणाऱ्यांचं घर, आणि ह्या दोघांमध्ये साधारणपणे 80 ते 100 किलोमीटरचं अंतर आहे. बेथेसदा हे तळ हे यरुशलेमच्या मंदिराच्या मेंढरे दरवाजाजवळ आढळतं.
जेव्हा की बेतसैदा उत्तरेच्या किनाऱ्यावर सरोवराच्या पलीकडे असणारं गाव आहे आणि कफरनहूम आणि त्यामध्ये साधारणपणे 4 ते 8 मैलाचं अंतर आहे. म्हणजे काही वेळेला आपल्याला चमत्कार हे समजण्यासाठी काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. तिसरी शेवटल्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही की योहान या शुभवर्तमानांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा शब्दप्रयोग नेहमी करतो. चमत्कारांना तो चिन्ह म्हणतो. जोही चमत्कार केला योहान असं म्हणतो हे प्रभू येशूच्या संदर्भात काय होतं, एक चिन्ह होतं. चिन्ह म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे घडलेली घटना, त्याचा स्वभाव, त्याचं महात्म्य, त्याचं पराक्रम, तो कोण आहे त्याची ओळख प्रगट करण्यासाठी झालेली घटना. आणि म्हणून या शुभवर्तमानामध्ये चमत्काराऐवजी चिन्ह असं अनेकदा आपल्याला वाचायला मिळतं. मी एक विवरण आहे ते वाचतो, आपण लक्ष द्या. ते योहानाच्या 6व्या अध्यायामधून आहे. मी टप्प्याटप्प्याने त्याला घेतलेलं आहे, ते मी वाचतो, आपण लक्षात घ्या. असं लिहिलं आहे. योहान म्हणतो, यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबेरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे, हा शब्द आला परत, जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टीवर करून आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात. हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या, म्हणजे मुळात दिनार, 200 दिनारच्या भाकरी पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. येशू म्हणाला, लोकांना बसवा. बसवा शब्द हा जो आहे फार आवश्यक आहे समजणं. लोकांना बसवा म्हणजे त्यांना जर मार्क आणि लूक यांचं वाचन केलं तर 100-100, 50-50 अशा वाफ्यांच्या वाफ्यामध्ये किंवा गटागटांमध्ये बसवा म्हणजे आरामाने बसवा असा शब्द प्रयोग आहे. रिक्लाइन असा शब्द आला आहे, म्हणजे आरामाने टेकून बसा. त्यांच्याकडे जी पद्धत होती ती एकमेकाला टेकून बसायची. जेवणाच्या वेळेला एकत्र ते जेवत असत. आणि म्हणून जेव्हा 50-50, 100-100 बसले असतील तर ते अशा पद्धतीने बसले, एकमेकाला ते आधार देऊन किंवा गवताचा आधार घेऊन किंवा जमिनीचा आधार घेऊन ते आरामाने बसले. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेथे जे सुमारे 5000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर, हा शब्द महत्वाचा आहे परत, तृप्त झाल्यावर म्हणजे भरपोट खाल्ल्यावर, नुसतंच खाल्ल्यावर नाही. प्रत्येक जण खाऊन तृप्त झाला. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये. मराठीमध्ये काही भाषांतरांमध्ये फुकट हा शब्द आलेला आहे. फुकट म्हणजे वाया जाऊ नये, निरुपयोगी होऊ नये, फेकलं जाऊ नये. उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. टोपल्या हा शब्द प्रयोग जो आहे तो भाकरीची टोपली नाही, ती प्रवासाला वापरण्यात येणारी जरा मोठी टोपली. कधी त्याच्यामध्ये वस्तू नेत असत प्रवासाच्या वेळेला, ती कधी पाठीवर बांधून घेत असत, कधी खांद्यावर लटकवत असत. थोडी मोठी टोपली. लेखक हे सांगत नाही या टोपल्या त्यांनी कुठून आणल्या,
शिष्यांनी घेतल्या टोपल्या, पण कुठून आणल्या त्यांनी? येशूने तर भाकर वाढवली ना, मासे वाढवले, टोपल्या कुठून आणल्या? लेखक त्याचं वर्णन करत नाही. आपल्याला अंदाज करता येतो की जे जमलेले हजारो लोक होते त्यांच्यापैकी अनेक जण प्रवास करून आले होते. सोबत मासेमारी करणारे कोळी त्या भागात राहत होते. ते प्रत्येकजण आपल्यासोबत काहीतरी ठेवत होते. त्याच्यापैकी टोपल्या ही त्यांची नैसर्गिक वस्तू होती की त्यामध्ये मासळी भरायची किंवा वस्तू न्यायच्या, त्यासाठी त्या मोठ्या टोपल्या होत्या. ही भाकर ठेवण्याची टोपली नाही. तेव्हा त्या मोठ्या टोपल्या त्यांनी भरल्या. तेव्हा येशूने केलेले चिन्ह बघा. आता परत हा शब्द लेखक वापरत आहे. येशूने केलेला जो चमत्कार आहे ते काय आहे? लेखक म्हणतो चिन्ह. म्हणून ती माणसे म्हणू लागली, जगात जो येणारा संदेष्टा आहे तो खरोखर हाच आहे किंवा हाच होय. 15वा शेवटला वचन फार मजेदार आहे. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहे हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. या चमत्काराचा परिणाम लेखक काय म्हणतोय? लोकांना काय वाटलं? हे चिन्ह कशाचं आहे येशूचं? हा कोण आहे? हा मशिया, येणारा राजा, तो हाच आहे. आणि हा जाऊ नये म्हणून त्याला ते बळजबरीने धरून राजा करणार होते. पण येशू ते टाळतो. आता तो येशूचा जो स्वभाव आहे देवत्वाचा, येथे सैद्धांतिक गोष्टी येतात की त्याने असं का केलं, आणि तो विषय आपल्यामध्ये वेगळा आहे. कारण आज चर्चेसाठी, मननासाठी छोटासा विषय मी देण्यासाठी ही माहिती देत आहे. विशेषतः 5000 लोक होते जर असं गृहीत धरलं तर लेखक म्हणतात की साधारणपणे स्त्रिया आणि लेकरं पण होते त्यामध्ये. तर 10-15 हजाराचा जमाव होता. आता मुद्दा हा आहे की बऱ्याचदा प्रभू येशू ख्रिस्तावर तो देव नाही, तो देवापासून आलेला नाही, तो मशिहा नाही, तो साधारण मनुष्य आहे. काही म्हणत होते भूतबाधित आहे, काही त्याला भूतांच्या साह्याने चमत्कार करणारा आहे असं म्हणत होते, काही त्यांना भूतांचा अधिपती म्हणत होते, काही त्याला देशद्रोही म्हणत होते, त्याला समाजविघातक कृत्य करणारा म्हणत होते, त्रास देणारा म्हणत होते, व्यवस्थेला अडथळा, काय 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 त्याच्यावर नावं दिली. परंतु हे सर्व दोष आरोप जेव्हा होत होते तर त्या आरोपांमुळे येशूला धरण्यात आलं की त्याची चौकशी व्हावी. आणि 6 वेळेला चौकशी झाल्यावर 6ही वेळेला सर्व चौकशी करणाऱ्यांनी म्हणजे यहुदी न्यायाधीशांनी सुद्धा आणि पिलाताच्या न्यायाधीशांनी सुद्धा स्पष्ट सांगितले हा माणूस निर्दोष आहे, मृत्यूदंडास योग्य याने काही केलेलं नाही. जो समाज, जे लोक, जी धर्मव्यवस्था, राजव्यवस्था येशूला कचाट्यात पकडण्यासाठी प्रयत्न करत होती, तिला शेवटी त्याचा जीव घ्यायचा होता. त्यामुळे त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. ही मानवी बाजू झाली. पण देवाची बाजू जर आपण बघितली तर प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठीच आला होता की मी मरावं, आपला प्राण द्यावा आणि लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या पाप क्षमेसाठी मी माझा जीव वाहू द्यावा, माझं रक्त वाहिलं जावं जेणेकरून त्यांची मुक्ती व्हावी. लेखक योहान येशूचं देवत्व प्रकट करताना हे पुस्तक लिहित आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की अशाही परिस्थितीमध्ये येशू 2 महत्त्वाच्या गोष्टी करतो. पहिली गोष्ट म्हणजे तो स्वतः सांगतो शिष्यांना की हे जे आलेले आहेत, हे रंजले गांजलेले आहेत, यांना काहीतरी सुविधा, अन्न पाण्याची आपण करायला पाहिजे ना, तर तुम्ही द्या. आणि त्यांचं प्रत्युत्तर मजेदार होतं की तू कसं काय म्हणतो की ह्या अरण्यामध्ये म्हणजे गनेसरेत हा जो प्रदेश आहे त्याच्याबद्दल सुद्धा समजणं गरजेचं आहे की गनेसरेत पश्चिमेला कफरनहूमाच्या खाली असणारा सपाटीचा प्रदेश आहे. कुर्ण आहेत, छोट्या टेकड्या आहेत, असा तो प्रदेश आहे, मोठा प्रदेश आहे. जेव्हा की गदरेने
गर्गेसे हे सरोवराच्या दक्षिणेला सुमारे 40 मैलावर खाली दक्षिणेला आहे. तर गनेसरेत आणि गिरगशा किंवा गदरेने हे 2 वेगळे टापू आहेत. आणि आता जेथे हा चमत्कार घडतोय, कारण लोकांना बसायला जागा पाहिजे होती, त्यामुळे सपाटीवर ही घटना घडली. आणि लोकांना जी गरज होती त्यानुसार प्रभू येशू त्याला माहीत होतं मी काय करणार आहे, पण तो शिष्यांना त्याच्या कामामध्ये, त्याच्या ह्या कृत्यामध्ये तो सहभागी करून घेतो. दुसरी महत्वाची गोष्ट लेखक सांगतात की हा जो समय होता हा वलांडनाचा समय आलेला होता. योहानाचं शुभवर्तमान जर आपण वाचलं तर 3 घटकामध्ये योहानाचं शुभवर्तमान आहे. पहिल्या वलांडनामध्ये अध्याय 1 ते 5 येतात. दुसऱ्या वलांडनामध्ये अध्याय 6 ते 12 येतात. आणि तिसऱ्या वलांडनामध्ये 13 ते 21 अध्याय येतात. म्हणजे प्रभू येशूचा कालखंड 3 वर्षाचा होता. हे कसं समजेल? तर 3 वलांडन 3 वर्षांनी येतात ते दिलेले आहेत. प्रतिवर्षी येणारा हा वलांडन सण. म्हणून प्रभू येशूची कारकीर्द समजून घ्यायला योहान अतिशय तार्किक सूचना करत आहे की 3 वलांडन सण 3 वर्ष, येशूचे सेवा 3 वर्ष, शेवटले त्याचे काही महिने, काही आठवडे आणि शेवटले काही दिवस. म्हणजे योहान हा वाचकाला हे पण सांगत आहे की हा येशू ख्रिस्त झाला. त्याला प्रमाण काय? त्याने वलांडन सणामध्ये सहभागी होऊन दाखवलं. त्याच्या शिष्यांनी ते पाहिलं. मंदिरामध्ये तो गेला तेव्हा त्याला लोकांनी पाहिलं. या वलांडनाशी त्याने जी प्रक्रिया होती यहुदी म्हणून ती पूर्ण केली, कारण तो प्रथम पुत्र होता. त्याला त्याप्रमाणे करावं लागलं. भोजन त्याने घेतलं, शिष्यांसह केलं. म्हणून वलांडन सुद्धा या पुस्तकाचा फार महत्वाचा टप्पा आहे. मग येशू ख्रिस्त ह्या वेळेस दुसरा वलांडन सण आलेला होता, तेव्हा तो या गोष्टी करतो. आणि मग नंतर तो परत जातो कफरनहूमला, बेथसाइदाला, आणि तिथून परत मग तिसऱ्या वलांडनासाठी तो खाली उतरतो. यानंतर आपल्याला एक गोष्ट महत्वाची मला आज सकाळी सांगायची आहे, ती आपल्या आईबाप आणि परिवारांना. ती अशी की देव जेव्हा कार्य करतो तर देवाच्या कार्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची जशी गरज लागते, नाविकांची गरज लागली, नावांची गरज लागली, पैशाडक्याची गरज लागली, मनुष्यबळाची गरज लागली, शिक्षणाची गरज लागली, प्रेषितांची गरज लागली, निर्णय प्रकारच्या व्यवस्थापकांची गरज लागली, तशी देवाच्या राज्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांप्रमाणे लहान लेकरांचा सुद्धा सहभाग देव अपेक्षित धरतो. आईबापांनी आपल्या लेकरांना लहानपणापासून हे शिक्षण दिलं पाहिजे की बेटा, देवाच्या राज्यामध्ये कदाचित अशी वेळ येईल जेव्हा जे तुझ्याकडे आहे ते जेव्हा देव मागेल तर त्याचा तो विनियोग 1000 पट करून वाढवेल. कमीत कमी 1000 पट. कसं? 5 भाकरी 5000 लोक, म्हणजे 1 भाकर कमीत कमी 1000 लोकांना. कल्पना करा तुम्ही. आपल्या लेकरांना, आपल्या पिढीला हे सांगण्याची गरज आहे की मोठ्या लोकांची, बाबा लोकांची, शिष्यांसारख्या विद्वानांसारख्या लोकांचीच नव्हे, श्रीमंतांचीच नव्हे, तर जे काही आपल्याजवळ आहे ते एक वेळचं अन्न जेव्हा आपण दान करतो, देवाच्या कारभारासाठी देतो, लोकांची भूक भागवण्यासाठी देतो, तर देव ते बहुगुणित करून आशीर्वादित करतो. या मुलाचं काय झालं पुढे लेखक सांगत नाही. एवढाच उल्लेख आहे, त्यांनी त्याला शोधलं, त्याच्याकडून भाकरी घेतल्या आणि मासे घेतले. आपण असता तर आपण त्या मुलाला काय प्रश्न केले असते? जर कल्पना करा. देताना नसते केले प्रश्न, झाल्यावर काय प्रश्न केले असते?
आज जग तेच प्रश्न आपल्याला विचारतात, आपण एकमेकाला विचारतो की तुला काय मिळालं, तू एवढं केलं, तुला काय मिळालं, तुला परत काय मिळालं. लेखक उत्तर देत नाही. लेखकाला माहीत आहे प्रभू येशूने शिष्यांना, त्याच्या लोकांना गावी जाऊन हे शिकवलं होतं की देवाच्या राज्यासाठी जेव्हा तुम्ही त्याग करता त्याचा परतावा तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात आहे. परंतु या जगामध्ये राहत असताना हे प्रश्न आपल्याला विचारले जातात, हे प्रश्न लेकरांना विचारले जातात. अरे तुम्ही लहान आहात, तुम्हाला कशाला हे उपद्व्याप करायला पाहिजे, का बरं तुम्ही करता असं. तुम्हाला मला प्रश्न विचारले जातील, काय मिळालं तुम्हाला, तुम्ही एवढं सर्व केलं. आज या जगाला मंडळीकडून, प्रत्येक परिवाराकडून, आपल्या ऐकणाऱ्या सर्व भावा बहिणीकडून एका गोष्टीची गरज आहे सांगण्याची, ती ही की मला ख्रिस्त लाभला आणि मला जीवन लाभलं. चमत्कार झाला म्हणून नाही, रोग बरा झाला म्हणून नाही, दृष्टी आली म्हणून नाही, माझं लंगडेपण लुळेपण गेलं म्हणून नाही, माझा आजार बरा झाला म्हणून नाही. मी ख्रिस्ताकडे वळलो कारण माझ्या पापाची क्षमा त्याने मला दिली आणि त्या मोबदल्यात मी माझं जे आहे ते त्याला दिलं. ख्रिस्ती पण माझं हे आहे. मला काय मिळालं, मला ख्रिस्त मिळाला आणि ही साक्ष जगाला देण्याची फार गरज आहे. मी कोणावर टीका करत नाही, कोणाविरुद्ध बोलत नाही. संघर्षात मी पण एक मनुष्य आपल्या सर्वांसोबत आहे, ख्रिस्ती लोकांबरोबरही आणि जे शेजारी आहेत त्यांच्याबरोबरही. पण ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की आज जेथे पाहात तेथे ख्रिस्तीपणा म्हणजे चमत्कार, लाभ, फायदे ह्याच्यावरच लोक पण बोलतात आणि ख्रिस्ती पण तसंच उत्तर देतात की विचारा यांना, हां मी एकदा आजारी होतो वगैरे वगैरे आणि येशूने मला बरं केलं, मला काय मिळालं, त्यामुळे बदल्यात मी ख्रिस्त पत्करला. आपल्याला ही साक्ष देण्याची गरज आहे. मला सार्वकालिक जीवन मिळालं जे मला कोणी देऊ शकत नाही. मला पापांची आणि अपराधांची क्षमा मिळाली जे मला कधी कोणी देऊ शकलं नाही. मी गुन्हेगारीतून सुटले जे मला कोणी सोडू शकणार नव्हतं. मी अपराधी दंडपात्र असताना देवाने माझ्यावर प्रीती केली, आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिले. आज हे आपल्या लेकरांना सांगण्याची गरज आहे की बेटा तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे काही नसेल तरी विश्वास ठेव, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त सदैव तुझ्याकडे असू दे, कदाचित तो कधीतरी उपयोगी पडेल. आपल्याला उदाहरण माहिती, मी देत नाही जास्त वर्णन करून, की एका लहान मुलीने नामानाला सांगितलं, ती गुलाम मुलगी होती, की जर इस्रायलाचा संदेश हे करतो तर तुला ऐकायला काय हरकत आहे. एका लहान मुलीने सांगितलं, नामानाला संदेष्टाने नाही सांगितलं, राजाने नाही सांगितलं, एका लहान मुलीने सांगितलं. आणि नामान सूर्याचा सेनापती कोड असताना त्याने ऐकलं. त्या मुलीकडे एकच गोष्ट होती, आमच्या तिकडे आमचा यहोवा परमेश्वर बरं करण्यास समर्थ आहे, तुझा विश्वास ठेव. महाराज बुडी घ्या, तुम्ही बरे व्हाल. आणि नामान बरा झाल्यावर साक्ष देतो त्याच्या राजाला की महाराज मला आरोग्य मिळालं, पण मी त्या देवाची जरी सेवा करेन तरी तुमच्या राज्यात मला तुमचा अधिकार मानावा लागणार आहे, मी समजतो. परंतु मला तुम्ही समजून घ्या, माझं सहन करून घ्या. मी तुमचा प्रामाणिक सेनापतीच आहे, मी तोच आहे, कर्तव्यगारी तीच करणार. मी माझं शरीर बदललं, माझं आतून जीवन बदललं, भाकर मी तुमचीच खाणार. नामान ही साक्ष आपल्या राजाला देतो, नाही का. तर आज ह्या 5,000 लोकांना जीव घालण्यावरून प्रिय श्रोते हो, ऐकणारे सर्व माझे भाऊ आणि बहिणी, तुम्हाला मी विनंती करतो की या 5,000 मध्ये सर्व आहे गोष्टी मोठ्या मोठ्या विद्वत्तेच्या, पण महत्वाची गोष्टी की आपल्या लेकरांना काहीतरी हातात नेहमी द्या. हा मुलगा कदाचित मेंढरं राखणारा किंवा जनावरं राखणारा असावा, कारण लहान मुलं मेंढरं राखत नाहीत, मोठी माणसंच असतात. पण हा कदाचित बकऱ्या चारणारा असावा, मेंढरं चारणारा असावा, आपल्याला माहीत नाही. कारण त्याच्याकडे 5 भाकऱ्या म्हणजे निदान दिवसभरासाठी त्याला कोणीतरी दिलेलं होतं किंवा आईने दिलं असेल. पण हा जेव्हा घरी परतला असेल तर त्याने आपल्या आईला आपल्या घरी सांगितलंच असेल,
आईने विचारलं, बेटा कसं काय होतं, बरोबर होतं का, काही झालं का? पण त्याने निश्चित सांगितलं असेल की आई, तू दिलेलं भोजन है ना, तुम्ही मला दिलेले संस्कार, तुम्ही मला सांगितलं त्या प्रकारे 5,000पेक्षा जास्त लोक होते असं मी ऐकलं. येशूने ते मागितलं आणि मी देऊन दिलं, त्यामुळे सर्व लोक जेवले. आपल्या लेकरांकडून आईबापांनो, भावांनो, बहिणींनो आशीर्वादित व्हा. त्यांच्याद्वारे देव काम करू शकतो, यावर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त आजही 5 गोष्टी करतो, त्यापैकी ही एक गोष्ट होती. त्याचं आपल्यावर सदैव नियंत्रण आहे. बहुगुणित करण्याची शक्ती त्याच्यात आहे. त्याच्यासाठी आपल्यामध्ये विश्वासाची गरज आहे. हा विश्वास फलवान व्हायचा असेल, आपल्याला त्यागाची गरज आहे. आणि जर त्याग आपण करतो तर हे काम देवाचं आहे, आपलं नाही, ह्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण हे काम देवाने केलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व हे सिद्ध करण्यासाठी लेखकाने हे चिन्ह म्हणून सांगितलं. हे करणं कोण करू शकतो? फक्त देवच करू शकतो. आणि प्रभू येशू कोण आहे? त्या देवापासून आलेला त्याचा पुत्र मशीहा आहे. आणि हे सिद्ध झाल्यामुळे हे सर्व लोक तृप्त होतात. आज आपण प्रार्थना करणार आहोत. भुके, जे कंगाल आहेत, युद्धग्रस्त आहेत आणि नाना प्रकारच्या परिस्थितीत पडलेले आहेत. खूप हालाचे दिवस आहेत. काही ठिकाणी लेकरं अशीच आहेत, अन्ना वाचून आहेत आणि आपल्याला त्यांची आठवण करण्याची गरज आहे. ते पण रंजले गांजलेले, भुकेले, कासावीस लोक आहेत. ते ख्रिस्ती नाहीत म्हणून काय झालं? ते आपल्याजवळ नाहीत म्हणून काय झालं? लोक काही म्हणो, जग काही म्हणो, मलाही तेच ऐकायला मिळालं माझ्या आयुष्यामध्ये. पण मी कधी विरोध केला नाही, कारण मला माहीत होतं मला ख्रिस्त लाभला म्हणून मी हे करतो, अन्यथा मला ते जमलं नसतं. देव खरं तुम्हाला याची तो पुन्हा एकदा खात्री देव की जर तुम्हाला ख्रिस्त लाभला, सर्व तुम्हाला मिळालं. ख्रिस्त नाही, काही उपयोग नाही. लेकरांनो, जे तुम्ही ऐकत असाल, देव तुमच्याकडे बघत आहे आणि तो तुमचा उपयोग करू इच्छितो. शिकून घ्या, कधी काळी देव तुमच्याजवळ जे आहे त्याचा उपयोग करेल. देव तुम्हाला आशीर्वाद देव. या आपण प्रार्थनेत जाऊ आणि सभा पुढे नेऊ. पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी प्रभूला धन्यवाद देतो. पाळकसाहेब आपले देखील मनपूर्वक आभार मानतो. हे दयाळू परमेश्वर पित्या, आजच्या ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी तुझी कृपा पुरीव. तुझं सामर्थ्याने भटलेला प्रभू परमेश्वर, प्रिय देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की तू पूर्णता करणारा आहेस. प्रिय प्रभू, तू अद्भुत सामर्थ्य प्रगट करणारा असा आहेस. आज आमचे मन तुझ्या हाती आम्ही देतो व तुझ्या सहाय्याने आजवर आम्हाला चालवलंस, येथून पुढे देखील तू चालीव. आजच्या वचनाच्या सेवेसाठी, पाळकसाहेबांच्या सेवेसाठी मनपूर्वक आम्ही आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यासोबतच प्रियजन हो, आपल्याकडे प्रार्थना विनंती आलेल्या आहेत. आपण प्रार्थनेमध्ये आठवण करावी. आपण आजारी प्रियांची आठवण करूया. श्री पी.डी. लवणे ह्यांना आता चांगलं आरोग्य आहे. सोबतच रहिताकांच्याही प्रकृतीमध्ये चांगला बदल घडतोय. जुलियाना अक्का गायकवाड उपचारासाठी नाशिकला आहेत. आज त्या परतीच्या प्रवासाला असतील, तर त्यांची आपण आठवण करूया. साफाबाई शिंदेंची आपण आठवण करू. सोबतच आपल्या मंडळीचे सिनियर पाळक रेव्हरंड डी.एम. पाटील पाळकसाहेब आणि सौ पाटील या उभयतांना देवबाप आरोग्य देव. त्यांच्या आरोग्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. सोबतच आपल्या शाळा, आपली वसतिगृह देवबापाने आशीर्वादित करावीत. जे विद्यार्थी आपल्याकडे शिकत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित व्हावं, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सर्वांच्या वतीने मी सन्माननीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे, आपण सगळ्यांच्या वतीने पुढे यावं, प्रार्थना करावी. त्यानंतर प्रभूची प्रार्थना व आशीर्वादसुद्धा पाळकसाहेब आपण द्यावा. आज कोणाचे वाढदिवस नाहीत, परंतु जे ऑनलाईन आहेत त्यांच्यापैकी कोणाचे असतील तर आपण मेसेज करा, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. प्रार्थना करू आपण. गौरव प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या सकाळी आम्ही हे मनन चिंतन केलेलं आहे आणि प्रभू, ही तुझी सत्य आणि जिवंत वचन आहेत. तुझ्या दासाने प्रभू या 5 भाकरी आणि 2 मासळ्यांच्याद्वारे जो चमत्कार घडला, ज्याद्वारे हजारो लोक जेवण तृप्त झाले आणि प्रभू ज्या उरलेल्या टोपल्या आहेत त्या गोळा करण्यात आल्या. आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू आशीर्वाद आणि बरकत देणारा प्रभू आहे.
हे देवापा, या दाखल्यावरून, या चमत्कारावरून आम्ही जे धडे शिकलेले आहोत की प्रभू तू खरोखर आमचा सामर्थ्याने भरलेला देव आहे. प्रभू आज आम्ही तुझे आभार मानतो, कारण तुझ्या स्वर्गीय राज्यासाठी तुला मोठ्या लोकांची आणि प्रभू अधिक श्रीमंत असो, पैशावाले असो, आशांची गरज आहे की जे आपल्या पैशा अडक्याने तुझी सेवा करतील. देवराज्यामध्ये लहान लेकरांचा देखील प्रभू तितकाच सहभाग आणि तितकाच उपयोग तू करून घेतोस. कारण प्रभू या लेकराने प्रभू आपलं स्वतःचं एक वेळचं जेवण प्रभू त्याने त्याग करून तुझ्या गौरवासाठी त्याने देऊन टाकलं आणि प्रभू ते वाढवलंस आणि हजारो लोकांना तृप्त केलंस. तुझा आभार मानतो. आज आम्ही धन्यवाद देतो. जे लेकरं प्रभू तुझ्यासाठी, तुझ्या राज्यासाठी जे काही आपल्याकडं आहे ते सर्वस्व तुला देऊन टाकतात. प्रभू त्यांना जरी या जगात काही मिळालं नसेल, परंतु स्वर्गाच्या राज्यात हजारो पटीने तू देऊन तू त्यांना आशीर्वाद करतोस. एवढंच नव्हे तर या जगामध्ये देखील प्रभू जे काही जैगिक आशीर्वाद आहे, भौतिक आहेत, ते देखील देऊन तृप्त करतोस आणि एक नवीन साक्ष आमच्या जीवनात तू घडवतोस. त्याबद्दल धन्यवाद देतो. त्याचबरोबर प्रभू आम्ही त्या मुलीची आठवण करतो जिने नामानाला सांगितलं आणि प्रभू त्या नामानाने त्या मुलीवर विश्वास ठेवून त्या परदेशात जाऊन त्या तुझ्या दासाच्या द्वारे प्रभू आज्ञा पाळून त्याने प्रभू त्या नदीत उडी मारून प्रभू त्या आज्ञेचं पालन केल्याने त्याचा रोग मुक्त झाला आणि जी साक्ष त्याने दिली ती अद्भुत आहे. प्रभू आम्ही तुझा आभार मानतो, कारण तुझ्या स्वर्गीय राज्यासाठी आम्ही जे सुवार्थ इतरांना सांगू त्यावर जे विश्वास ठेवतील त्यांना तारण आणि सार्वकालिक जीवन तू ठेवलेलं आहे. प्रभू आम्ही तुझा आभार मानतो, कारण पाप आणि अपराधांची क्षमा केवळ तू देणार आहे, जगात कोणीही देऊ शकणार नाही. आणि म्हणून तुझ्याद्वारे आम्हाला लाभणारी ही पापांची क्षमा आम्ही मिळवून घ्यावी, सार्वकालिक जीवनाचे आम्ही भागीदार बनावे आणि देवापा स्वर्गाच्या राज्यात हजारो सर्व काळ आम्ही प्रभू तुझ्याबरोबर झळकावेत. म्हणून प्रभू आम्हाला या चमत्काराच्याद्वारे तू आम्हाला ज्या गोष्टी दाखवल्या त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या दासाला देत असलेल्या आरोग्याबद्दल धन्यवाद देतो. आज आम्ही पुन्हा आमच्या प्रार्थना तुझ्यासमोर सादर करतो. प्रभू आम्हाला पाऊस या पावसाळ्यामध्ये जो देत आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि सतत वेळोवेळ टप्प्याटप्प्याने लागणारा पाऊस तू पुरव आणि देवापा या पावसाच्याद्वारे या पावसाळ्यात तुझं गौरव होते. सर्व रोगराईपासून, आजारापासून आमचं रक्षण कर. आम्ही खास करून आमच्या मंडळीमध्ये वयोवृद्ध जे आहेत त्यांची आठवण करतो. आमचे सन्माननीय रेव्हरंड DM पाटील आणि प्रभू त्यांच्या प्रभू त्यांची आठवण करतो. प्रभू यावर त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांना तुझी कृपा पुरव. रैताकांना तुझी कृपा दे, त्यांनाही तू चांगलं आरोग्य दे. सापाबाईंसाठी आमची प्रार्थना आहे, त्या बहिणीवरही दया कर, तिलाही आरोग्य दे. आमची बहीण प्रभू हैद्याका प्रभू ज्या गेलेल्या आहेत नाशिकला, त्यांची जी ट्रीटमेंट चालू आहे त्यामधून तू त्यांना चांगलं भरपूर आरोग्य दे. इतर जे आजारी लोक आहेत प्रभू त्यांचीही तुला माहीत आहे आणि म्हणून प्रभू आम्ही आज सर्वांना तुझ्या हातात सोपवतो. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो, खास करून या दिवसामध्ये जे वातावरण गढूळ होत चाललेलं आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये ते शांत कर, निवारण कर. आणि आमच्या सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी आमची प्रार्थना आहे, सर्वांना संघटित करून प्रभू एका दिलाने, एका जीवाने या आपल्या जीवनाकडून चांगली साक्ष देऊन प्रभू तुझा महिमा वाढावा अशी कृपा तू होते. देवापा आज आम्ही विशेष आमच्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो. या SM ट्रस्टला दिलेले सेवा कार्य प्रभू, शाळा, हॉस्टेल आणि प्रभू इतर जे आमचे प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी आणि आमचे जे बांधकामं आहेत त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या सर्व कामकाजावर तू आपल्या आशीर्वादाचा हात ठेव. हे सर्व हाताळण्यासाठी प्रभू ज्यांना जबाबदारी दिलेली आहे, आमच्या माननीय कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवे, त्यांचं तू सहाय्य कर, सुबुद्धी शहाणपण दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये SMच्या सेवा कार्याच्याद्वारे तुझं नाव उंच होते. जे आमचे सर्व ट्रस्टीज आहेत जे या सर्वांना तुझी कृपा आणि सहाय्य पुरव. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व मंडळ्या आणि आमचे चर्चेस, तुझे दास या सर्वांना तुझी कृपा पुरव. सर्वांनी तुझ्या भयात वाढावं आणि प्रार्थनेमध्ये अधिक घडून जावं म्हणून प्रभू सर्वांना सद्बुद्धी दे.
आम्ही प्रतिदिन एकत्र येऊन हे मनन चिंतन करत असताना आमचं एकत्र मिळणं हे आशीर्वादित कर. जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत आणि प्रभू जे आमच्याबरोबर प्रार्थनेमध्ये जोडलेले आहेत त्यांनाही तू आशीर्वादित कर. तू आमच्या प्रार्थना ऐकल्या, तुझे आभार मानतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणावर सोडून सोडितो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपला तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या ठिकाणी जमलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, आमच्या SM ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मद करी तुझे सौंदर्य दिसयाची उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन मनन घेणार आहोत. उद्याचं मनन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेबांकडे असेल. सर्वांना सलाम.